रावेरमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार. जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात आज भव्य मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, रावेर तालुका यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छोरिया मार्केटपासून सुरू झालेला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचला. यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणांनी रावेर शहर दणाणून गेले. तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आंदोलकांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणात अ, ब, क, ड अशा पद्धतीने उपवर्गीकरण करू नये अशी जोरदार मागणी केली. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी, तसेच उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होईपर्यंत राज्य सरकारने कोणतीही कार्यवाही करू नये अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. आंदोलकांचा दावा आहे की उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या समाजात फूट आणि सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन राज्यभर अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, रावेर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 5 अधिकारी आणि सुमारे 50 पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रावेरमधून आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात उठलेला हा आवाज आता शासनाच्या दारापर्यंत पोहोचला आहे. या आंदोलनावर सरकार काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वांनी मागे जायचं आहे. कृपया सर्व भीमसैनिकांना विनंती आहे, कृपया सर्वांनी महिलांच्या मागे जायचं आहे. सर्व भीमसैनिकांना विनंती आहे कृती समितीच्या माध्यमातून की सर्व भीमसैनिकांनी महिलांच्या मागे जायचं आहे. जलगांव रावेर से राहत खाटी की रिपोर्ट।